एकमेकीला हळदी कुंकू लावायचं, ते पुस्तक मानापानाने घ्यायचे, घरी न्यायचे. दुसऱ्या दिवशी काय होतं? दुसऱ्या दिवशी सगळ्याच्या सगळ्या लक्ष्म्या कोणी आडात तर कोणी विहिरीत तर कोणी तळ्यात आत्महत्या करतात. ते सगळे पुस्तकं विहिरीमध्ये असतात. त्यापेक्षा मातांनो, माझी विनंती आहे का लेकराची, तुमच्या गावामध्ये काही लेकरं असे असतील की ते शिक्षणापासून वंचित असतील, त्यांना पुस्तकं घ्यायला पैसे नसतील. ते महालक्ष्मीची पुस्तकं घेण्यापेक्षा किमान अभ्यासाची पुस्तकं खरेदी करा आणि करा ना एखाद्या लेकराचं शिक्षण पूर्ण. एखाद्या मुलाला कपडे नसतील, घ्या ना त्याला कपडे आणि करा द्या ना त्याला शिक्षणाचे वाहू द्या ना गंगा तुमच्या गावात. म्हणून मी सांगतो तुम्हाला की हे भूत असावे, हे भूत लागले ध्रुव बाळाला, उभार आणण्यात केला. ध्रुव बाळाला भूत लागलं. तुमच्या घरामध्ये ध्रुव जन्माला आले, पण ध्रुव जन्माला आल्यानंतर तुम्ही तुमच्या अपेक्षांचं ओझं त्या ध्रुव बाळाच्या खांद्यावर टाकलं. तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा शिकला पाहिजे, एमपीएससी मध्ये पास झाला पाहिजे, युपीएससी पास झाला पाहिजे, मोठा क्लास 1 ऑफिसर झाला पाहिजे, मोठा बँक बॅलन्स पाहिजे, त्याचा बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. पण त्याची मानसिकता कधी पाहिली तुम्ही? त्याला काय वाटतं? त्याच्या मनात काय आहे? त्याच्या भावना मारता तुम्ही. लहानपणी त्याच्या खांद्यावर तुमच्या अपेक्षाचा ओझं देता आणि त्याचा अख्खा आनंद हिरावून घेता. त्याची हॉबी काय, त्याची गरज काय, त्याची आवड काय, त्याची आवड पाहून त्याला शिक्षण द्या. म्हणून सांगतो माय बापू, तुमच्या ओझ्यापायी अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात. 10वीला कमी मार्क पडले विद्यार्थिनीची आत्महत्या, 12वीला नापास झाला विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. कशामुळं? स्वतःची मानसिकता नाही राहत त्याची, पण त्याला वाटतंय माझा बाप काय म्हणून, माझी आई काय म्हणून. मी लोकांचं उदाहरण देत नाही, थोडा जगतो समाजासाठी. माझं स्वतःचं उदाहरण देतो मी. माझा मुलगा ज्यावेळी 12वीला पास झाला, सायन्सचा विद्यार्थी होता, 12वीला पास झाला, 85% मार्क होते माझ्या मुलाचे, 85% विज्ञानाचा विद्यार्थी होता. मला सांगा, त्याला मला पॉलिटेक्निकला टाकता येत नव्हतं, त्याला इंजिनियर करता नव्हतं. आज त्याचा चांगला पगार असता, तो इंजिनियर झाला असता. पण ज्यावेळी तो 12वी पास झाला, ती मार्क लिस्ट घेऊन माझ्या पुढे आला. म्हटलं, अण्णा 85% मार्क पडले मला. म्हटलं, चांगलं झालं बाळा, अभिनंदन तुझं. बरं मला सांग बरं, म्हटलं राजा तुला काय करावं वाटतंय, तुला कशाची आवड आहे? तो म्हटलं, अण्णा मला हार्मोनियम वाजवायची आवड आहे, मी हार्मोनियम शिकलो. मला तोपर्यंत इमानदारीने सांगतो, माझ्या लेकराची शपथ घेऊन, मला माहिती नव्हतं माझा मुलगा हार्मोनियम वाजवतो. तो कधी शिकला तेही माहिती नव्हतं आणि हार्मोनियम वाजवली त्यानं. म्हटलं, मला हार्मोनियम वाजवायची सवय हौस आहे, मला हार्मोनियम शिकायची आहे. मी माझ्या लेकराचा विज्ञानाचा ट्रॅक बदलला आणि कला शाखेमध्ये त्याला प्रवेश दिला. कला शाखेमध्ये तो आता ग्रॅज्युएशन कंप्लीट करतोय. त्याची परीक्षा संपली, संगीताची मध्यमा परीक्षा पास झाला आणि तुमच्या समोर ऑर्गन वाजवतोय. हा कार्यक्रम झाला की त्याची परीक्षेचा निकाल लागला की त्याला गोव्याला पाठवायचा आहे, गोवा कला अकादमीमध्ये. 2 वर्षाचा त्याचा कोर्स पूर्ण झाला. त्याच्या पायावर उभा राहील, तो आनंद देईल. म्हणून सांगतोय बाबू, हे भूत लागले ध्रुव बाळाला आणि उभा त्याला अरण्यात केला. अरण्यात केला म्हणजे जंगलात उभा करा असं म्हणत आहे तुमच्या लेकराला मी. पण किमान मीडियापासून दूर ठेवा. त्याला खेळायच्या वेळी खेळू द्या आणि अभ्यासाच्या वेळी अभ्यास करू द्या, पण त्याचा जीवन आनंद त्याचा भोगू नका. अरे पुण्या मुंबईमध्ये लेकरं जन्माला येतात, अरे बापाही दिसत नाही, आई दिसत नाही. सकाळी उठला की दिसतं की त्याला बाप नाही. त्याचं बिचारे दोन्ही कामाला जातात. याच्या हातामध्ये रिमोट राहतात, समोर पडदा राहतो. पूर्वीच्या काळी आमच्या घरामध्ये लेकरं जन्माला आली आणि त्याचे गुण जर बापासारखे असले तर काय म्हणत होतो आम्ही, काका हे बापावर पडलं. आणि आई सारखे असले तर हे आईवर पडलं. आता तर पुणे मुंबईमध्ये बापाही दिसत नाही आणि आई दिसत नाही असं म्हणावं लागेल लेकरू जन्माला आल्यावर. हेही टीव्हीवर पडलं, ते झी टीव्हीच आहे, हे स्टार माझावर पडलं. मीडियाचा प्रभाव आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात की हे भूत लागले नारदाला आणि 60 पोरे झाले. माणसाच्या डोळ्यावर वासनेचं भूत बसलं की माणूस नाते गोते विसरून जातो. त्या नाते गोते विसरण्याचा जिवंत महाराष्ट्र आहे. रोजच्या पेपरला तुमच्या काय ऐकत असाल तुम्ही. बाप मुलीचं नातं विसरलेलं आहे, मुलगी गुरुजींचं नातं विसरलेली आहे, बहीण भावाचं नातं विसरलेलं आहे, गुरु शिष्याचं नातं विसरलेले आहे. वासनेमुळे आंधळे झालेले माणसं आहोत आम्ही आणि त्याच्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढे भीषण प्रकार घडतायत की आज आम्हाला तोंड काढायला जागा नाहीये. म्हणून सांगतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी निर्माण करायची असेल तर नातासारखं वासनेचं भूत डोळ्यावर बसू देऊ नका, चारित्र्याचं भूत बसू द्या आणि चारित्र्यातून चरित्रवान लेकरं जन्माला घाला. म्हणून नाथपारा सांगतात की एका जनार्दनी हे भूत सर्व ठाई आहे. सत्कर्माचं आणि कुकर्माचं भूत प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण कोणतं भूत बसून आपल्या नर जन्माचं सार्थक करायचं प्रश्न आमचा आहे. म्हणून नाथपारा सांगतात भूत जबर मोठं
अंधश्रद्धेकडे वळतोय आणि अंधश्रद्धेकडे वळलो की मग वेगवेगळे चमत्कार करून आम्हाला फसवलं जातंय. काही चमत्कार तुमच्या पुढे मी करून दाखवणार आहे. बघा तुम्ही कसे फसता. तुम्हाला फसवायला काही उशीर लागत नाही. थोडस तुमच्या मनासारखं बोललं, तुमचे 2-4 प्रश्न सांगितले की तुम्ही फसता आणि मग त्याच्या नादाला लागताय. ज्या बाबाच्या बुवाच्या नादाला लागतो आम्ही, त्याच्यामुळे आमच्या प्रपंचाचं वाटोळं होतं. प्रपंचाचं वाटोळं करणारे अनेक बाबा समाजामध्ये आहेत. पण श्रद्धा असावी की आंधळी नसावी. आंधळी श्रद्धा जपून आम्ही काय साधणार आहोत? अरे शनिवार आला की आम्ही खुशाल त्या लिंबून मिरच्या घेतो, त्या दुकानाला बांधतो, गाडीला बांधतो. किती मिरच्या किती लिंब? एका उन्हाळ्यामध्ये किमान 10,000 लोकांचा उष्माघात नष्ट करतील एवढे लिंब आम्ही एका शनिवारी दुकानाला बांधतो. एका गरीबाच्या मुलीच्या लग्नाची भाजी तयार होईल एवढ्या मिरच्या आम्ही शनिवारी वाया घालवतो. हे लिंबून मिरच्या दुकानाला बांधल्यानंतर धंदे चांगले झाले असते ना भाऊ, तर लिंबाचे मिरच्याचे धंदे टाकले असते लोकांनी. काय विचार करतो आम्ही? म्हणून सांगतो माय बाप हो, काही येतात. आमच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे, बघितलं या मंडळीने, आणि त्या महादेवाचा मोठा यज्ञ झाला होता. एक बाबा आमच्या गावात आला, 4-5 दिवस त्यानं मुक्काम केला आणि त्यानं सांगितलं या यज्ञामध्ये मी स्वतः आहुती देणार आहे आणि विशेष म्हणजे हा यज्ञ पेटवताना माझ्या मंत्रशक्तीने यज्ञ पेटवणार आहे. आता बाबांनी म्हटल्यानंतर मग काय लोक सगळेचे सगळे बाबाच्या नादी लागले. मी सुद्धा त्याच्यामधला एक भक्त होतो. बाबानं गावात एका भक्ताच्या घरी 4-5 दिवस मुक्काम ठेवला आणि त्या भक्ताला सांगितलं मी सांगेल तसे तुम्ही नवरा बायको वागले ना तर तुम्हाला 2 दिवसामध्ये हे किमान 2-4 हजार रुपये मिळतील. आता हे बिचारे 50 रुपये रोजानं जाणार आहे. यांना 2 दिवसामध्ये जर 2-4 हजार भेटतात तर काय नाही करणार हे? यांना वाटतं गाव जळू द्या तिकडे, पण आपलं भलं झालं पाहिजे, प्रत्येकाची हीच वृत्ती झाली. त्या बाबाला सांगितलं तसं करायला तयार. बाबांनी जसं सांगितलं होतं तसं वागायला सुरुवात झाली. यज्ञाचा दिवस, यज्ञकुंड मस्तपैकी विटांचं तयार केलं गेलं, मस्तपैकी कलर वगैरे दिला गेला आणि बाबांनी सांगितलं की आता जमला सगळा गाव, आता मला पूजा करायची आहे. आता आमच्या माऊल्या ज्यावेळी दर्शनाला जातात ना, हा खाली हाताने कधी जाणार नाही, पूजेचं ताट घेऊन जातात. त्या पूजेच्या ताटामध्ये सगळ्या पूजेचं साहित्य राहतंय, गुलाल, बुक्का, कुंकू, हळद, तांदूळ, साखर सगळं राहतंय. सगळ्या गावातल्या बायांनी ताट आणले होते. बाबाच्या घरी राहत होता त्या माऊलीनं पण पूजेचं ताट आणलं होतं. बाबांनी तेच ताट जवळ ओढलं आणि बाबांनी सांगितलं की मी आता या यज्ञकुंड, इथं यज्ञकुंड नाहीये, असतं तर मी पेटून दाखवलं असतं, पण यज्ञकुंड कसं पेटवलं होतं त्याचं प्रात्यक्षिक आपल्या समोर करून दाखवणार आहे. हा एक पेपरचा कागद आहे. या पेपरच्या कागदाला कोणत्याही प्रकारचं काही रासायनिक प्रक्रिया केलेली नाहीये. जर तुम्हाला बघायचं असेल तर तपासून बघू शकता. याच्यामध्ये कोणत्या प्रकारची बंदी नाहीये, तपासून बघू शकता तुम्ही माझं हे सगळं साहित्य. त्या बाबांनी जे यज्ञकुंड पेटवलं होतं ते पेटवायचं आहे आणि या कागदावर आपण ते पेटवणार आहोत. आणि ते पेटवताना कसं पेटवलं, त्या माऊलीचं पूजेचं ताट जवळ घेतलं बाबांनी आणि त्या पूजेच्या ताटामधून कुंकू टाकली, हळद टाकलं, त्याच्यानंतर बुक्का पाहिजे म्हटलं मला. आता बुक्का पाहिजे म्हटल्यानंतर महिलांच्या ताटामध्ये काही महिलांच्या असतो, पण काही महिलांच्या ताटात बुक्का नसतोय. मग त्या माऊलीचा नवरा उभा राहिला, त्याने सांगितलं महाराज बुक्का माझ्याकडे आहे, मी वारकरी पंथाचा आहे आणि वारकरी पंथाचं भूषण बुक्का आहे. अष्टगंध आणि बुक्का म्हणजे तो वारकरी खरा. त्यानं ते बुक्क्याची डबी जशी उघडली तशी महाराजांकडे दिली. बुक्का माहिती आहे ना तुम्हाला, वारकरी मंडळीला माहिती असेल. हा बुक्का इकडे रे, हा बुक्का असा कपाळाला लावला की काळा मोठो. जय हरी. हा बुक्का असा त्या यज्ञकुंडामध्ये टाकला गेला. यज्ञकुंडामध्ये बुक्का टाकला आणि महाराजांनी सांगितलं थोडस गावरान तूप असेल तर आणा कुणीकडे. आता आमच्या गावामध्ये डाळा खायला मिळत नाही, गावरान तूप कुठलं होतं, पण तरी सुद्धा तो महाराज ज्या माऊलीच्या घरी होता त्या माऊलीने गावरान तुपाचं एक बाटली आणली होती. महाराज म्हटले त्या ताटात आहे ना, माझ्या ताटामध्ये आणलेलं आहे, मला माहिती होतं तुम्हाला लागत असेल, आहे त्या ताटामध्ये. लगेच महाराजांनी त्या ताटातली बाटली उचलली आणि गावरान तूप कोणाला पाहिजे असेल तू चाटून दाखव रे एकदा. बस बघितले ना थेंबे हातावर पडले, महाग येतो जास्त. गावरान तूप म्हणजे त्याच्या काय गॅरंटीचं मला असतो. तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर चाटून बघू शकता. नाही बाटली छोटी आहे, सर्वांना पुरणार नाही ना. त्या बाबांनी मंत्र सुरू केले. वक्रतुंड महाकाळ सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरे साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम. बरोबर बसू म्हणायच्या अगोदर झालं. आता वायरावर नको टाकू. नाही वायरावर नाही टाकत. चंद्र महापुण्य ठीक आहे.
कपडा लावलं, अंगाला लावलं की पोट दुखत नाही, हातपाय दुखत नाही, डोकं दुखत नाही, माणसाचं तब्येत चांगली राहते, सर्व काही चांगलं राहते. ओम शांती हो देवा. महाराजांनी येते पेटवला. जे काय लोकांचा भरोसा बसला बाबावर, बाबांनी गावाने इतके पैसे दिले बाबाला की अख्खं गाव लोबडून गेला बाबा. नंतर दुसऱ्या वेळी, आता मागच्या वेळी 2 महिन्यापूर्वी कुंभमेळ्याला गेलो होतो आम्ही. अचानक त्या कुंभमेळ्यामध्ये आम्हाला काही दुकान दिसलं. बायकोने सांगितलं होतं एखादा तांब्या आणा ना आपल्याला पूजेला. आता पूजेला तांब्या जो असतो तो काही स्टीलचा चालत नाही, पूजेला तांब्या चालतो वाळ्याचाच, तांब्याच्या धातूचा तांब्या. हा तांब्या मी तिथून आणलेला आहे, याच्यातून आणला हा नाशिकच्या कुंभमेळ्यामधून. बायकोने सांगितलं की आपल्याला एक तांब्या आणा. आता मी तांब्या आणला, पण त्या महाराजांनी सांगितलं मला की बाबा तू भाग्यवान आहे, तुला मी असा तांब्या दिला, अक्षय पात्र नावाचा तांब्या दिला. मला वाटलं, म्हणलं या तांब्यामध्ये अक्षय पात्र कसं काय आहे. मी असा उलटा पालटा करून पाहिला, काही दिसलं नाही मला त्याच्यात. म्हणलं अक्षय पात्र कसं काय आहे. त्याने सांगितलं तू घरी गेल्यावर तुला कळल आणि तू धावत येशील म्हणले माझ्या दर्शनाला. मी विचार केला, घरी आलो. घरी आल्यानंतर इकडून येतो. घरी आल्यानंतर त्या तांब्यामध्ये मी बायकोला सांगितलं, म्हटलं या तांब्यामध्ये जरा पाणी टाक बरं, बघूया आपण. पाणी टाकायला सुरुवात झाली, मंत्र सुरू झाले पुन्हा. गंगेचे यमुनेचे तुंगभद्र सरस्वती कावेरी गंगा पूर्णा गोदावरी जले समनाय कुंभ मे आय समोसाय तुम्ही मंत्र म्हणतो ना. ओम सांग भगवती वासुदेवाय नमः, श्री गणेशाय नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मः सर्वकार्येषु सर्वदा. गुरुरे ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्म श्री श्री गुरुदेव नमो नमः. 10 चालू द्यायची, कायम 10 चालू द्यायची. मंत्र म्हणून मग माझा घसा बसायला आला. दक्षिणा पाहिजे का. दक्षिणा मिळेल, नंतर होत राहील. तुम्ही कुंभमेळा चांगल्या प्रकारे करा. सर्वांना शुभाशीर्वाद देण्यासाठी तुम्ही कुंभमेळा तयार केला आहे. अरे चालू दे ना मंत्र. गर्दन गजपतन मगन विद्या गुणगायक इंद्रभाल विशाल लाल लोचन सुखदायक गणनायक गणदेव प्रथम सुंदर मुनिध्यानी गौरी आनंद कंद मंगल वृंदानी शुभ कर्णपरी शुभ छत्र हो प्रसन्न दर्शन गजपतन अब योविद लिखियो के दूर हो तसबही विघण. कसं आहे ते वेळेची वेळी आले पाहिजे सर्व काही. आता दक्षिण वाढेल ना माझी. तुम्ही आता सध्याच ह्याला घालता, खिशात हात नंतर द्या. चला चाल करा. आता हा कुंभ ज्या वेळी मी भरला आणि असाच कुंभ भरलेला होता, आणि हा कुंभ ज्यावेळी भरलेला होता त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये सगळी भरभराट होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अध्यापत्र काढलेलं होतं की शेतकऱ्याच्या एका मिरचीच्या देठालाही हात लावू नये. जंगलामधली जी वाळलेली लाकडं आहे तिचाच उपयोग सरपणासाठी करावा, इमारतीसाठी करावा, शाबूत झाडांना हात लावू नये. आणि त्यावेळी सगळी संपन्नता आमच्या महाराष्ट्रामध्ये होती. हे सगळेचे सगळे कुंभ विहिरीच्या रूपानं, जमिनीच्या पोटाच्या रूपानं भरलेले होते. तुम्हाला आम्हाला सगळ्याला प्रत्येकाला मुबलक पाणी मिळत होतं नाही. त्या काळामध्ये नद्या भरून वाहत होत्या. आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आम्हाला मिळत होतं. ज्यावेळी ते पाणी मिळत होतं त्यावेळी आम्ही सुखी होतो, सधन होतो. प्रत्येकाला वाटत होतं आमच्या गावामध्ये, आमच्या शहरामध्ये, आमच्या राष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. आम्ही प्रत्येकाने ते सगळंच सगळं पाणी काढून घेतलं. पाणी काढलं त्यावेळी पाणी टाकलं जात होतं, पण आम्ही विसरून गेलो. निसर्गाकडून घेत गेलो आम्ही, आणि निसर्ग आम्हाला तेच गेला. पण कवींनी कल्पना केल्या, कविता केल्या की देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आम्ही हातच कापून घेतले, त्याचे हात नाही घेतले. कालांतराने आम्हाला कळलं की आम्हाला पाण्याची कमतरता भासते आहे. पण ज्यावेळी आम्हाला पाणी लागलं त्यावेळी जमिनीमध्ये जे काही शिल्लक होतं, निसर्ग कधीच आपल्याशी बेईमानी करत नाही रे बाबा.